अगोदर बोललो होतो की तिकीट वाटप असेल, कोणातल्या जागा, काय जागा याच्यावरून त्यांच्यामध्ये काही फार मैत्री नाही अशा प्रकारचं चित्र ऑलरेडी बाहेर आलं होतं. पण तेवढंच पुरेसं ठरलं का, की काय नेमकं आणखी झालं? याला मराठीमध्ये एक वाईट शब्द आहे, तो वापरूनच त्याचं वर्णन करते. एकच शब्द वापरायचा तर त्याला दळभद्रीपणा म्हणतात, आणि चांगल्या शब्दात सांगायचं तर याला अति आत्मविश्वास म्हणतात. महाविकास आघाडीचं जे झालंय त्याची कल्पना आपल्या सगळ्यांना होती. याचं कारण लोकसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर हे एकदम स्वर्गातच पोहोचले ना, त्यामुळे आपण पुढची निवडणूक जिंकणारच आहोत हे गृहीत धरलं या लोकांनी सगळ्यांनी. आपल्याला काही करायची गरज नाही, जनता आपली वाट बघते, आपल्या गळ्यात हार घालणार आहे ती आता विधानसभेला पण, असं गृहीत धरलं. आणि 5 महिन्यात, हे मी तुला गेल्या वेळेलाही सांगितलं होतं, 5 महिन्यात काहीही काम केलं नाही. अत्यंत आळशीपणे अहंकाराने वागले. यांचा डिक्लाइन कुठे सुरू झाला मी तुला सांगतो. जेव्हा लोकसभेचा निकाल लागला आणि नाना पटोले असं म्हणाले की काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे, काँग्रेस पक्ष हा आता मोठा भाऊ आहे, आम्ही विधानसभेला 100हून अधिक जागा लढणार आहोत, हे जे नाना पटोले यांचं विधान आहे ना, इथे यांचा डिक्लाइन सुरू झालेला आहे असं मला वाटतं. त्या विधानासरशी त्यांनी महाविकास आघाडीमध्ये भांडणं सुरू केली. मी तुला सांगतो, महायुतीने खरं काय करायला पाहिजे माहितीये, फडणवीस, शिंदे, अजित पवारनी नाना पटोले आणि संजय राऊत यांचे जाहीर सत्कार करायला पाहिजे. खरंच सांगतो, याचं कारण या दोघांनी त्यांचं यश सोपं केलं. त्यावेळेला सगळेजण बोलत होते संजय राऊतनी बडबड कमी करावी, आता ते हरल्यानंतर पण बडबडत आहेत. आश्चर्य ही गोष्ट आहे. नाना पटोले यांनी उगाच आता काही बोलू नये. मुळामध्ये 5 महिने तुम्ही काय केलं? ज्या मतदारांनी तुम्हाला मतं दिली, आता आपण भाजपच्या तुलनेत बघूया, ज्या मतदारांनी तुम्हाला मतं दिली त्यांच्यासाठी तुम्ही काही केलं नाही. तुम्ही म्हणत होता तुमचा फॉर्म्युला आहे डीएमके, दलित, मुस्लिम आणि काय तिकडे कुणबी, हा फॉर्म्युला, त्याच्यात आदिवासी घाला, खरं तर एडीएमके होता तो फॉर्म्युला. तर यांच्यावर काम करायला सुरुवात केली भाजपनी. शिंदेची शिवसेना आणि अजित पवार बाजूला ठेवा, भाजपनी सुरुवात केली तळागाळाला जाऊन काम करायला, संघाचे कार्यकर्ते काम करायला लागले. आणि आपण जे म्हणतोय ना की जे कास्ट कॉम्बिनेशन हे यांच्या बाजूला आलं होतं महाविकास आघाडीच्या, त्याच्यावर पुढे काही यांनी काम केलं नाही. आता हे लोक आपल्याबरोबर आयुष्यभर राहणार आहेत, ते आपले गुलाम आहेत असं त्यांनी गृहीत धरलं. दुसऱ्या बाजूला यांनी काय केलं, मराठा आपल्या विरोधात आहे असं म्हटल्यावर त्यांनी ओबीसीवर काम करायला सुरुवात केली, बौद्धेतर दलितांवर काम करायला सुरुवात केली. संघाचे कार्यकर्ते घराघरात जायला लागले. यांच्याकडून कार्यकर्ते घराघरात जातच नव्हते, कुणालाही भेटत नव्हते, आणि त्यातून यांची जागा वाटपावरून भांडणं. आता करा म्हणा, आता 50च्याहून कमी जागा मिळाल्यात महाविकास आघाडीला, आता भांडत बसा आयुष्यभर. त्यात मुख्यमंत्री पदाचा वाद. अरे अजून तुम्ही जिंकणार की हरणार हे नक्की झालेलं नाही, आणि मुख्यमंत्री कोण होणार हा वाद तुम्ही निर्माण केला. काही लोकांचं असं म्हणणं आहे उद्धव ठाकरेंचा जर नाव जाहीर केलं असतं तर फायदा झाला असता. मला असं वाटत नाही. याचं कारण इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जर तुमच्या विरोधात गेलेले आहेत, आपण असं धरलं फेअर इलेक्शन आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लोक तुमच्या विरोधात गेलेले आहेत, तर उद्धव ठाकरेंना नेमा, शरद पवारांना नेमा किंवा आणखीन कोणाला नेमा, काहीच फरक पडत नाही. ही लाट आहे, ही महाविकास आघाडीच्या विरोधातली सुद्धा लाट आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि या सगळ्या फॅक्टर्सचा विचार करायला पाहिजे. म्हणजे